नमस्कार. मी आज एक मुंबईकर म्हणून, एक मराठी माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून बोलतोय, की स्वतःच्या अनुभवावरून मी हे सांगू शकतो, की जेव्हा कधी मुंबईमध्ये कुठल्याही पद्धतीची अडचण येते, अगदी मुलाला शाळेमध्ये ॲडमिशन मिळत नसेल, नोकऱ्या मिळत नसतील किंवा घरातलं कुणीतरी खूप आजारी असेल, तेव्हा इथल्या माणसांना फक्त आणि फक्त 2 पक्ष खूप मदत करतात. या 2 पक्षांची अधिक आठवण येते, ते म्हणजे शिवसेना आणि मनसे. कारण इथले कार्यकर्ते नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. कारण ही सगळी आपल्या घरातली मुलं असतात, मराठी मुलं असतात आणि मराठी मी जेव्हा म्हणतो तेव्हा फक्त महाराष्ट्रात राहणारे येत नाहीत, तर उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत आणि जी इथली मराठी भाषा स्खलितपणे बोलतात, ते सुद्धा मराठीच आहेत. आणि जेव्हा हे सगळे लोक एकत्र येतात, तेव्हा याला आपण मुंबई स्पिरिट असं म्हणू शकतो. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या मते हे जर मुंबईचं स्पिरिट टिकवायचं असेल, इथली मराठी अस्मिता टिकवायची असेल, तर आपल्याला शिवसेना आणि मनसेशिवाय पर्याय नाही. परिस्थिती अगोदर वेगळी असती तर सांगितलं असतं, की तुम्ही कुणालाही वोट करा. पण आता हे बोलण्याची गरज अशी आहे, की इथल्या भाजप या पक्षाने प्रादेशिक पक्ष संपवण्याचं जे काही कटकारस्थान रचलेलं आहे, तर लक्षात ठेवा इथल्या प्रादेशिक पक्षांसोबतच आपली ओळख सुद्धा पुसली जाईल. शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष कशा पद्धतीने भाजपने फोडले हे आपण बघितलेलं आहे. सोनम वांगचूक सारख्या माणसाची अवस्था भाजपने काय केली हे सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलं आहे. मी एक व्यंगचित्रकार म्हणून सांगतो, आज जरी मी मार्मिकसाठी काम करत असेल, तरी याच्या आधी मी शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांवरती टीका केलेली आहे. मधल्या काळात सुद्धा टीका केली, पण कधीही मला इथून कधी धमकीचे कॉल किंवा धमकीचे मेसेज आले नाहीत. परंतु भाजपने आतापर्यंत अनेक धमक्या दिलेल्या आहेत. माझ्या मते आपण त्यांना निवडून दिलं पाहिजे, ज्यांच्या चुका झाल्या तरी त्यांना जाब विचारू शकतो, ज्यांच्याकडे आपली अडचण मोकळेपणाने सांगू शकतो, ना की त्यांना जे आता धाकदपटशा दाखवून आपल्याला दाबायला बघतायत. आणि जर आपल्याला मुंबईमध्ये सुरक्षितपणे, शांतपणे जगायचं असेल, तर आपल्याला ठाकरेंशिवाय पर्याय नाही. भलेही असं म्हटलं जातं, की कलाकार निपक्ष असावा, तटस्थ असावा, परंतु ते जेव्हा जेव्हा लोकशाही सुदृढ असते, आता सध्या लोकशाहीचा गळा दाबला जातोय आणि त्यावेळी भूमिकाहीन राहणं म्हणजे कणाहीन राहण्यासारखं आहे आणि मी कणाहीन राहू इच्छित नाही. कुठली ना कुठली भूमिका घेणं गरजेचं आहे आणि म्हणून मी आवाहन करतो, की येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना, उभाठा आणि मनसे म्हणजेच मशाल आणि इंजिन यांनाच मतदान करा. कारण ही मुंबई आपल्याला टिकवायची आहे. कुठल्याही अण्णामलाई, रसमलाई आपल्याला हे नाही सांगू शकत, की मुंबई महाराष्ट्राचं शहर नाही. मुंबई ही आपलीच आहे आणि ही आपलीच राहण्यासाठी आता आपल्याला पाऊल उचलणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवून आवाहन करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय.